अवघ्या 24 तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती। शिवसेनेच्या नाराजीनंतर शिंदेंनी फडणवीसांना फोन केल्याचा निर्णय। सूत्रांची माहिती, शिंदेंना विश्वासात न घेताच निर्णय झाला होता का याची चर्चा। नाराजी नाही पण पालकमंत्रीपदाची अपेक्षा करणं काय वाईट। दरेगावातून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंसोबत चर्चा झाली होती, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। रायगडचा पालकमंत्री भाजपचा झाला तरी चालेल, पण राष्ट्रवादीचा नको। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची आक्रमक भूमिका। विधानसभेत सुनील तटकरेंनी सेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। शिवसेनेत शिंदेंना संपवून नवा उदय पुढे येईल। विजय वडेट्टीवारांचं भाकीत। 20 आमदार उदय सामंतांसोबत संजय राऊतांचा दावा। तर शिंदे आणि आपल्यात फूट पाडण्याचं षडयंत्र यशस्वी होणार नाही, सामंतांची प्रतिक्रिया। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचे संकेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा। महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीवर खलबतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून कोणतीच आघाडी झाली नाही। संजय राऊतांचं मवियाबाबत मोठं विधान। शिवसेना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यावर ठाम राहणार का याची चर्चा। धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती। घर फुटतंय असं गोपीनाथ मुंडेंनाही सांगितलं। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा। बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक। न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर। मृत्यूला पोलीसच जबाबदार। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा हास्यास्पद असल्याचं मत। फडणवीसांना अंधारात ठेवून अक्षयचा एन्काउंटर करण्यात आला। संजय राऊतांचा दावा। पोलिसांसोबतच एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची ही जबाबदारी। वडेट्टीवारांचा हल्लाबोल। तर आदेश देणाऱ्यांना शोधा, आव्हाडांची मागणी। सैफवर हल्ला करणारा शेहजाद मोहम्मद बांगलादेशात कुस्तीपटू असल्याचं उघड। हल्लेखोराचे सैफच्या घरातून 19 फिंगरप्रिंट सापडले, सूत्रांची माहिती। वाल्मिक कराड प्रकरणात भाजपचे पुण्यातले माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी। कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे असलेल्या ऑफिसच्या व्यवहारात खाडे मध्यस्थ असल्याचा संशय। कोलकातामधल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा। दुर्मिळातला दुर्मिळ खटला नसल्याचं सांगत कोर्टानं फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळली। अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा घेणार शपथ। भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 ला शपथविधी समारंभ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।